शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथील प्राणीशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला। या सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवाविषयी जागरूकता वाढावी आणि त्यांच्यामध्ये जैवविविधतेचे भाग निर्माण व्हावे या उद्देशाने वन्यजीवावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा BSc प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत उत्साहवर्धक होता। एकूण 4 गट तयार करण्यात आले। पेंच, मेळघाट, ताडोबा, सह्याद्री। प्रत्येक गटात BScच्या प्रत्येक वर्षातील एक विद्यार्थी समाविष्ट करण्यात आला होता। म्हणजेच एका गटात 3 वेगवेगळ्या वर्षातील विद्यार्थी होते। या संपूर्ण विद्यार्थ्यांचे आयोजन MSc प्रथम व द्वितीय वर्षच्या विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पाडले। विद्यार्थ्यांनी प्रश्नाची मांडणी, वेळेचे नियोजन, स्पर्धेचा प्रवाह आणि निकाल प्रक्रिया अगदी प्रभावीपणे हाताळली। हे विशेष उल्लेखनीय आहे। स्पर्धेच्या अंतिम फेरीत ताडोबा आणि मेळघाट या 2 गटाचे गुण समान आले। त्यामुळे निकाल निश्चित करण्यासाठी टाय ब्रेकर राऊंड घेण्यात आला। या टाय ब्रेकर मध्ये ताडोबा गटाचे दोन्ही प्रश्नांना अचूक उत्तरे देत विजेतेपद मिळवले व मेळघाट गटाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला। विजेता ताडोबा गटातील प्रमुख विद्यार्थिनी होत्या कुमारी अलिमा मेहरोज अफसर आलम खान, कुमारी प्राची धारडे, कुमारी अलिमा मेहरोज अफसर आलम खान या हैदरपुरा येथील समाजसेवक अफसर आलम खान यांच्या कन्या असून त्यांनी स्पर्धेमध्ये अतिशय आत्मविश्वासपूर्ण व तल्लख कामगिरी बजावली। त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाची दखल घेत त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला संस्थेचे प्राध्यापक, विभाग प्रमुख, विद्यार्थी आणि आयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि प्रयत्नाचे कौतुक केले। विशेषतः वन्यजीव संवर्धनासारख्या विषयामध्ये तरुण पिढीचा वाढता सहभाग आणि त्यांचे संवेदनशील योगदान हे समाजासाठी आशादायक संकेत मानले जात आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ ज्ञानाची चाचणी झाली नाही तर विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांप्रती संवेदनशीलता, संवर्धनाची जाणीव आणि सामूहिक सहभागाची भावना रुजवली गेली। अशा उपक्रमामुळे शिक्षण अधिक समृद्ध आणि वास्तवाशी जोडलेले ठरते। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।